एस-आय-आरच्या कामामध्ये नियुक्त बी-एल-ओ शिक्षकांनी हयगय केली. या कारणास्तव वर्धा मतदारसंघाचे जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहे, एस-डी-ओ वर्धाचे करंडे साहेब यांनी 3 शिक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. मुळामध्ये ज्या कामासाठी आमची नेमणूक झाली ते काम सोडून आमचे बी-एल-ओ नियुक्त शिक्षक वन त्या मतदार यादीच्या कामासाठी फिरत आहे. आपलं अध्यापनाचं काम करून हे बी-एल-ओचं काम प्रामाणिकपणे करून देखील 3 शिक्षकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा पुरस्कार, निलंबनाचा पुरस्कार, जे शिक्षक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना निलंबित करण्याची कारवाई या एस-डी-ओनी केली, त्याचा निषेध करण्याकरता. आणि ह्या निलंबनाची कारवाई जी केलेली आहे शिक्षकावर ती परत घ्यावी, हे निलंबन वापस घ्यावं, या एकमेव मागणीकरता आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना भेटणार आहे. आणि या शिक्षकांची जर निलंबनाची कारवाई मागे घेतली नाही तर आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेवढे नियुक्त बी-एल-ओ शिक्षक आहेत संपूर्ण त्यांचं काम बंद पाडून या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. आणि माझ्या हातामध्ये शील्ड आहे, जे पुरस्कार आहे, हा पुरस्कार आम्हा शिक्षकांना कोविडच्या काळामध्ये जे परप्रांतीय 100 मजूर होते त्यांचे 40 दिवस जेवणाची व्यवस्था आम्ही शिक्षकांनी आमच्या खिशातल्या पैशातून केली. आणि हा सन्मान आम्हाला दिला होता या जिल्हाधिकारी महोदयांनी. आणि ज्या शिक्षकांचा सन्मान तुम्ही एकीकडे करता आणि त्या शिक्षकांनी बी-एल-ओचं काम प्रामाणिकपणे करून देखील त्यांना निलंबनाची कारवाई करता, ते कदापि आम्ही शिक्षक खपवून घेणार नाही. आणि म्हणून हा पुरस्कार परत घ्या. शिक्षकांचा सन्मान जपायचा नसेल तर या शिक्षकांना अशा खोट्या पुरस्काराची आवश्यकता नाही. आणि हा पुरस्कार सुद्धा आम्ही परत करणार आहोत. म्हणून ताबडतोब अशा प्रकारची शिक्षकांवर अन्यायकारक कारवाई जी केलेली आहे ती ताबडतोब वापस घ्यावी, या एकमेव मागणीकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.